तर मी आज तुम्हाला माझ्यासोबत परवाच्या दिवशी झालेला रिअल इन्सिडेंट शेअर करणार आहे. ठरवलं की आपण पण थोडासा प्रयत्न करून बघूया. मग मी आतून दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते इमर्जन्सी नंबरला कॉल लागला आणि मग त्यांच्याशी ते मी बोलू लागले. मग त्यांना मी सांगितलं की श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता सध्या इथे UK हीट वेव्ह चालू आहे. गेले 4 दिवस झाले आणि इथलं टेम्परेचर जवळपास 40 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे आणि 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे इथे खूप आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे लाकडाची घरं असल्यामुळे खूप गरम होतं आणि स्कूलमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. AC नसल्यामुळे खूप गरम होतं, त्यामुळे काही स्कूलना सुट्टी देण्यात आलेली आहे. काही स्कूलमध्ये असं सांगितलंय की तुम्हाला पॉसिबल असेल आणि तुम्ही ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही मुलांना स्कूलमध्ये पाठवून देऊ शकता, नाहीतरी अब्सेंट राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे युजली तुम्ही जर अब्सेंट राहिला स्कूलमध्ये तर तुम्हाला 150 पाऊंड फाईन भरावा लागू शकतो, पण असं करावं लागणार नाही असं त्यांनी सांगितलंय. इंडियामध्ये 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे काहीच नाही, ठीक आहे, आपण सर्वाईव्ह करू शकतो, पण इथे 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे खूप आहे. कारण इथे एक्स्ट्रीम थंड वातावरण असतं आणि अचानक एवढ्या प्रमाणात हीट वाढल्यानंतर इथे एवढ्या हीटमध्ये सर्वाईव्ह करणं म्हणजे खूप असं अशक्य होतं. आणि घरामध्ये AC नसतो आणि सिलिंग फॅन नसतो, त्यामुळे आपल्याला टेबल फॅन विकत घ्यावा लागतो, पण त्याचा वारा तर कितपत येतो. तर असे एका घरामध्ये 2 तिथे 3 फॅन असतातच. तर इथे असा उन्हाळा चालू झाला आहे आणि सांगायचं म्हणजे बरेच दिवस झाले मी लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता, शॉर्ट व्हिडिओज टाकत होते. तर या व्हिडिओ थ्रू मी तुमच्याशी परत रिकनेक्ट होईन म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी आज तुम्हाला माझ्यासोबत परवाच्या दिवशी झालेला रिअल इन्सिडेंट शेअर करणार आहे. तर झालं असं होतं की नेहमीप्रमाणे मी मुलांना स्कूलमधून आणण्यासाठी निघाले. मग स्कूलमधून मुलांना पिकअप केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना पार्कमध्ये खेळायला घेऊन गेले. मग तिथं मुलं पार्कमध्ये एक तिथं 1.5 तास खेळली. मग त्याच्यानंतर आराध्याला आईस्क्रीम पाहिजे झालं. मग तिला म्हटलं की चला आपण शॉपमध्ये जाऊया आणि आईस्क्रीम घेऊया. त्याच्यासोबत मला फ्रूट्स वगैरे पण घ्यायचे होते. मग आम्ही निघालो शॉपसाठी आणि मग तिथे शॉपमध्ये गेल्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतलं, फ्रूट्स घेतलं आणि बऱ्यापैकी सामान झालं आणि आम्ही मग घरी येण्यासाठी निघालो आणि खाली आल्यानंतर गेट ओपन केलं आणि मग आलो आम्ही. आणि म्हटलं आता सामान जास्त आहे, नको म्हटलं स्टेअर्सने जायला, तर आपण लिफ्टनेच जाऊयात. मुलं पण थकून गेली होती म्हणून मग आम्ही लिफ्टचं बटन प्रेस केलं, लिफ्टमध्ये गेलो. तोपर्यंत तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग लिफ्ट आमच्या फ्लोअरपर्यंत पोचली आणि त्याच्यानंतर तिथे खरा प्रॉब्लेम चालू झाला. लिफ्ट तर जाऊन पोचली तिथे, पण डोअरच ओपन होईना लिफ्टचं. मी डोअर ओपन करायचं जे बटन असतं ते खूप वेळा प्रेस करून बघितलं, प्रेस करून धरून ठेवलं मी, तरी पण ते ओपन होईना. आणि मग शेवटी त्याच्यानंतर तिथे ना वरती मेसेज यायला लागला की दिस लिफ्ट नीड्स मेंटेनन्स म्हणून. मग म्हटलं आता खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे, आता लिफ्टचं दार तर ओपन होत नाही आहे म्हटलं. मग मी बाकीचे सगळे बटन प्रेस करून बघितले, निदान खालच्या फ्लोअरला तरी जात आहे का म्हणून, तर त्याचा काही उपयोग झाला नाही. लिफ्ट हालेनाच जागून आणि डोअर पण ओपन होईना. थोडीशी भीती पण वाटायला चालू झाली. मग मी शेवटी ठरवले की आता घाबरायचं नाही, कारण मुलं आहेत आपल्यासोबत. जर आपणच घाबरलो तर मुलं पण घाबरायला लागतील आणि मग सगळंच अवघड होऊन बसेल. मग मी तिथलं लिफ्टमधलं इमर्जन्सी बटन दाबलं आणि मग त्यांना इमर्जन्सी नंबरला कॉल लागला आणि मग त्यांच्याशी ते मी बोलू लागले. मग त्यांना मी सांगितलं की असं असं मी लिफ्टमध्ये स्टक झाली आहे आणि माझ्यासोबत माझी मुलं पण आहेत. मग त्यांनी माझ्याकडून सगळा ॲड्रेस वगैरे नोट करून घेतला आणि मग त्यांनी त्याच्यानंतर कॉल इंजिनियरशी कनेक्ट केला आणि त्यांना असं सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की त्यांना यायला तिथेपर्यंत पोचायला जवळपास 1 तास तरी लागणार आहे म्हणून. मग ते असं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणाले प्लीज लवकर या, कारण माझी 2 मुलं आहेत आणि माझी मुलगी खूप छोटी आहे आणि ती खूप घाबरलेली आहे, त्यामुळे प्लीज ट्राय करा लवकर यायचं. तर तिने ओके म्हटली आणि ती बोलली की तुम्ही पॅनिक होऊ नका, तर लिफ्ट दुरुस्त करणारे तिथे पोचतील ते थोड्या वेळात आणि तुम्ही शांत राहा म्हणून तिने सांगितलं आणि कॉल डिस्कनेक्ट केला. आणि मग मी ठरवलं आपण पण थोडासा प्रयत्न करून बघूया दार उघडतंय का ते, पण ते दार काय उघडेना.
मग शेवटी मी शांत झाले आणि मुलांना खाली बसायला सांगितले आणि मुलांना सांगितले की श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करा, काही होत नाही, शांत राहा म्हणून सांगितलं. मुलं खाली बसली आणि मीही थोडा वेळ विचार केला आणि शेवटी मग मी पण स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायला चालू केला आणि त्याच्यानंतर मग 15-20 मिनटं होऊन गेली होती. आपल्या इंडियामध्ये कसं असतं की लाईट गेली की लिफ्ट बंद होते आणि मग त्याच्यानंतर सायरन वाजायला चालू होतं. मग वॉचमन वगैरे तिथे खाली असतात, ते हेल्पसाठी लगेच येतात, जनरेटर वगैरे चालू होतं, असं लगे पटपट पटपट होऊन जातं तिथे, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण इथे असं नव्हतं, आपल्याला वाट बघायला लागणार होती. तर या लिफ्टमध्ये लाईट वगैरे काहीच गेली नव्हती, लाईट वगैरे होतं, सगळं चालू होतं. मग मी परत त्यांना कॉल केला थोड्या वेळानंतर, तर ते परत त्यांनी तेच सांगितलं मला की आम्हाला यायला 1 तास तरी अजून लागणार आहे म्हणून. आणि तिथे नेटवर्क नसल्यामुळे कोणाला कॉल पण करता येत नाही, काहीच नाही, मेसेज जात नाही, काहीसुद्धा नाही, काहीच करू शकत नाही आपण. आणि मग त्याच्यानंतर मग मीही थोडा वेळ शांत बसले खाली. तर मुलीला विचारलं, तुला काय खायला हवं आहे का? तर ती म्हणाली, मला आईस्क्रीम खायला हवं आहे. आणि आईस्क्रीम तिच्यासाठीच घेतलं होतं, स्कूलमधून आल्यामुळं खूप भूक लागली होती मुलांना. मग तिला आईस्क्रीम दिलं. मग आरवला पण विचारलं, तर आरव मला काय नको म्हणाला. बरं ठीक आहे म्हटलं, मग त्याने आईस्क्रीम खाल्लं. बसलो होतो आम्ही तसंच आणि मला ना एकदम लिफ्टचं बटन प्रेस केल्याचा आवाज आला बाहेरून आणि मग मी आतूनच हाक दिली, इज एनीवन आउट देअर? तर एक माणूस होता तिथे, तो म्हटला येस. मग मी त्याला सांगितलं की मी इथं माझ्या मुलांसोबत लिफ्टमध्ये स्टक झालेली आहे. तर त्याने मग मला विचारलं, तुम्ही इमर्जन्सीला कॉल केला का? तर मी सांगितलं त्यांना, मी ऑलरेडी 2 वेळा कॉल केला आहे. त्यांनी सांगितलं की 1 तास लागेल म्हणून. मग तो माणूस म्हणाला की मला तो नंबर शेअर करा, मी आणखीन एकदा कॉल करून त्यांना विचारतो, कन्फर्म करून घेतो म्हणून. मग त्याने परत त्यांना कॉल लावला. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी पण तेच सांगितलं त्याला की 1 तास तरी लागेल म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं. मग मी त्याला विचारलं की मला आणखीन एक हेल्प हवी होती तुमच्याकडून, प्लीज म्हटलं माझ्या नवऱ्याला म्हणजे वैभवला कॉल करा तुम्ही म्हणून. मग तो म्हटला हां ठीक आहे, मी कॉल करतो. मग मी नंबर शेअर केला वैभवचा त्याच्यासोबत. मग वैभवला त्याने कॉल केला आणि असं झालं होतं की वैभव म्हटला होता की तू मुलांना घ्यायला जा, मग मी त्याच्यानंतर ऑफिसला जाणार आहे, मला खूप कॉल्स आहेत आणि मला उशीर होणार आहे म्हणून. मग मला असं वाटलं होतं की तो ऑफिसला गेला असेल आता. मग आता काय करायचं म्हटलं, ऑफिसमधून यायला तर उशीर लागेल म्हटलं त्याला आणि त्याला कळणार पण नाही की आम्ही इथे आत अडकून बसलो आहे ते. मग तोपर्यंत असं झालं होतं की वैभवचे कंटिन्युअस कॉल चालू होते, त्यामुळे त्याला ऑफिसला जाताच आलं नाही, तो घरीच होता. मग त्यामुळे पटकन तो कॉल झाल्यानंतर लगेच आला, कारण त्याच फ्लोअरवर लिफ्ट बंद पडली होती. मग 5च मिनटात वैभव तिथे आला आणि मग सांगितलं, घाबरू नका म्हटलं, काय होत नाही, इमर्जन्सीला कॉल केलेला आहे. त्या माणसाने पण सांगितलं होतं की मी कॉल केला आहे म्हणून. तर मग वैभवने पण प्रयत्न केला थोडंसं की लिफ्टचं दार वगैरे ओपन होतं आहे का, पण तसं काहीच झालेलं नाही. आणि मग त्याच्यानंतर आणि परत वैभवने इमर्जन्सीला कॉल केला आणि विचारलं की किती वेळ लागणार आहे. मग त्यावेळी त्यांनी सांगितलं की 40 मिनिट्स लागणार आहेत म्हणून. आणि त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की ऑलरेडी तुमचे 4 वेळा कॉल झालेले आहेत, त्यामुळे पॅनिक होऊ नका, काही होत नाही, आमची माणसं तिथेपर्यंत यायला लागलेत. आणि मग असं झाल्यानंतर मग त्यांना थँक्यू म्हटलं त्यांनी आणि फोन ठेवला. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की मी खाली जाऊन थांबतो, जेणेकरून की कळेल की ते लोक आलेली आहेत असं. आणि मग वैभव खाली जाऊन थांबला. मग त्याच्यानंतर मुलांच्याकडे मला बघवत नव्हतं, कारण मी त्यांच्याकडे जर बघितले तर माझ्या डोळ्यातून पाणी येणार, त्यामुळे मी इग्नोर करत होते त्यांच्या तोंडाकडे बघायला. पण माझ्या मुलाच्या लक्षात आल्या होत्या ह्या गोष्टी आरवच्या, की तो मला म्हणत होता, मम्मा शांत राहा, काय होत नाही म्हणून, तर काळजी करू नकोस, आपण बाहेर निघू थोड्या वेळात म्हणून, असं तो सांगत होता. त्याच्या सगळं लक्षात येत होतं ते. वैभव तिथे आल्यामुळे ना मुलांना थोडासा धीर आला होता, त्यामुळं मुलं थोडीशी शांत झाली होती, थोडीशी माझी पण भीती कमी झाली होती आणि असं वाटत होतं की ठीक आहे, आता होईल सगळं व्यवस्थित म्हणून. हा प्रकार जवळपास घडूपर्यंत 1 तास होऊन गेला होता आणि 1 तास आम्ही तिथेच लिफ्टमध्ये तसेच बसलेलो होतो. आणि मग आता काय माहिती, आणि एकदा त्यांनी तर कॉलवर हे पण म्हटलं होतं, एंड ऑफ द डे आहे, त्यामुळे थोडासा उशीर पण लागू शकतो, कारण बऱ्यापैकी एंड ऑफ द डेला लोक घरी जातात ना. मग म्हटलं आता काय माहिती नक्की किती वेळ लागणार आहे यांना. मग आम्ही स्वामी समर्थ मंत्राचा जाप करतच बसलो होतो
आणि कधी नव्हे ते माझ्या मुलीने पण म्हणायला चालू केलं होतं, कारण तिला एरवी असं म्हटलं ना ये म्हणे पाया पड वगैरे, तर ती ऐकत नाही, पण त्यावेळी तिने म्हणायला चालू केलं होतं. आणि मग म्हटलं की चला म्हटलं आणखीन जरा प्रयत्न करून बघूया की दार उघडते का नाही ते. मग शेवटी ठरवलं आणि मग मी उभी राहिले आणि मग मनात विचार केला की आपण आता लास्ट टाइम तरी ट्राय करून बघूया काय होते. मग सगळी शक्ती एकदम एकवटली आणि महाराजांना एकदम मनापासून हाक मारली आणि महाराजांचं नामस्मरण केलं आणि माझ्या हाताची अशी 4 बोटं त्या दाराच्या कडेच्या फटीमध्ये अशी मी घातली आणि एकदम जोरात असं दार खेचलं सगळी शक्ती लावून आणि ते जवळपास 2 सेकंदातच दार ओपन झालं. आणि मग ते दार ओपन झाल्यावर पटकन म्हटलं मुलांना बाहेर चला, सामान पडू दे तिथंच, तुमच्या बॅगा राहू देच तिथं, तुम्ही बाहेर चला म्हटलं. पटकन मुलांना बाहेर काढलं आणि मी पण मग सगळं सामान असं फेकून दिलं बाहेर लिफ्टच्या बाहेर आणि मग मी पण बाहेर आले. तर ते दार तसंच होतं, ते दार परत क्लोज झालंच नाही, ते ओपनच राहिलं दार. म्हटलं हे लिफ्ट पूर्णपणे खराब झालेली आहे म्हटलं. आणि मग मी पटकन वैभवला कॉल केला, खाली होता वैभव. त्याला काही कळेनाच हिचा कॉल कसं काय आला, ही तर लिफ्टमध्ये आतमध्ये अडकून बसले. मग मी त्याला सांगितलं नाही मी डोअर ओपन केले लिफ्टचं आणि मी बाहेर आले म्हणून, आता ये तू वर म्हणून. मग ठीक आहे म्हटलं. मग त्याने परत इमर्जन्सी नंबरला त्या कॉल केला आणि त्यांना सांगितलं की ते बाहेर आलेत म्हणून, सुखरूप आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून. हा सगळा इन्सिडेंट होता त्या दिवशीचा. जवळपास 1.25 तास तरी आम्ही लिफ्टमध्ये होतो. उन्हाळा असल्यामुळे ना एवढं तिथं गरम होत होतं आतमध्ये, पण काय ऑप्शन नव्हता दुसरा, तर आम्ही तसंच बसून राहिलो होतो तिथे. मग त्याच्यानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर पहिला देवासमोर आरती लावली आणि अशीच मी 10 मिनटं महाराजांच्या फोटोकडे असे बघतच बसले होते. मी हात जोडून महाराजांचे आभार मानत होते मी. तर असा सगळा अनुभव होता आमचा त्या दिवशीचा. जर आपण एकटं असलो की एवढं काही वाटत नाही, म्हणजे कुठलं काही अडचण आली काय आली तर. पण जर मुलं सोबत असतील तर आपल्याला भीती वाटत असते आणि ती भीती पण मुलांच्या समोर आपण दाखवू शकत नाही, कारण मुलांच्या समोर आपण स्ट्रॉंग आहे हेच दाखवायला लागतं. कारण मुलं एकदा घाबरली की आपल्याला घाबरलेलं बघून ना मुलंसुद्धा मग घाबरायला चालू करतात आणि मग काही सुचत नाही, काहीच मार्ग निघत नाही. तर अशा वेळेस ना आपण शांत राहणं आणि बुद्धीनं काम घेणं खूप महत्त्वाचं असतं. हा सगळा रिअल इन्सिडेंट होता त्या दिवशीचा. हा मला ना तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर मी तुम्हाला आणखीन एक फनी पार्ट पण सांगते थोडासा. तर माझं महाराजांचं दर्शन करून झालं आणि मग मी पाणी पिले आणि शांत बसले होते. तर आराध्या मला म्हणाली की मम्मा तू काय जेवतेस ना ते सगळं मला जेवायला दे, आजपासून मी सगळं जेवणार आहे. मी म्हटलं का गं, बघ ना तू किती स्ट्रॉंग आहे, तुला लिफ्टचं दार ओपन करायला आलं, तर मी पण आता असंच जेवणार आहे म्हणून. लहान मुलांचं असंच असतं ना, जेवायला खूप त्रास देतात, जेवत नाहीत काय नाहीत. तिच्या ते लक्षात आलं होतं की आपण जेवल्यानंतर स्ट्रॉंग होतो म्हणून ती असं बोलत होती. तर हा सगळा फनी पार्ट आहे. आम्ही या सिच्युएशनमधून बाहेर आलो, हीच मोठी गोष्ट आहे. तर शेवटी मी एवढंच म्हणेन की श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय.